आम्ही अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आणि तुमच्या तयारीमध्ये त्याचा खूप फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आज आपण प्रकरण दुसरे त्याचा भाग चौथा बघणार आहोत, जुळणारी आकृती। या ठिकाणी आपण 21 ते 30 असे 10 प्रश्न बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक आकृती आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका किंवा डिलीटही करू नका, फॉरवर्डही करू नका। जसा व्हिडिओ चाललाय तसा सगळी माहिती तुम्ही घ्या, ज्याचा फायदा तुमच्या तयारीमध्ये होईल। कारण प्रत्येक आकृती तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असते, ज्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल। बघा, प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत। तर आपल्याला ही जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्न आकृती या 4 पर्यायापैकी कुठे आहे, तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे। जी प्रश्न आकृती आहे तीच उत्तर आकृत्यामध्ये शोधायची। आपल्याला 4ही आकृत्यांचा विचार करावा लागेल। या ठिकाणी कुठलीही घाई नको किंवा एकदम स्लोही चालायचं नाही आपल्याला। बघा, आपण ए आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी असे 2 टोक दिलेले आहेत की जे प्रश्न आकृतीमध्ये फक्त एकच टोक आहे, त्यामुळे ए हा पर्याय या ठिकाणी होऊ शकत नाही। आपण बी पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणचा जो गोल आहे तो रिकामा आहे आणि प्रश्न आकृतीचा गोल जो आहे तो भरीव आहे, त्याच्यामुळे बी सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही। आता आपण सी चा जर विचार केला तर या मधल्या गोलाचा विचार केला तर प्रश्न आकृतीचं भरीव गोल आहे आणि हा वेगळा आहे। त्याचबरोबर हे टोक सुद्धा वेगळे आहेत। कुठलाही एक फरक जर जाणवला आपल्याला तर आपल्याला लगेच पुढच्या आकृतीकडे जायचं आहे, कारण वेळ वाया घालवायचा नाहीये। आणि डी आकृतीचा विचार केला तर सर्व गोष्टी या प्रश्न आकृतीशी मिळत्या जुळत्या आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। उत्तरपत्रिकेमध्ये 21 नंबरच्या प्रश्नाच्या समोरचं जे 4 पर्यायाचे गोल आहेत ते तुम्हाला डी या वर्तुळाला रंगवावं लागेल या प्रश्नासाठी। आता बघा, पुढचा प्रश्न बघू आपण। प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी एक प्रश्न आकृती दिलेली आहे, ती प्रश्न आकृती बघायची आणि या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे की जो या प्रश्न आकृतीशी अगदी मिळता जुळता आहे किंवा तीच प्रश्न आकृती या 4 पर्यायामध्ये आपल्याला शोधायची आहे। बघा, आपण ए चा जर विचार केला तर या ठिकाणी ही जी आडवी रेष आहे किंवा हा त्रिकोण आहे हेच सांगते की हे पर्याय उत्तर होऊ शकत नाही। बी चा जर विचार केला तर हे जे कान आहेत हे असे आहेत आणि या ठिकाणी प्रश्न आकृतीचे थोडे तिरके कोणाचे ते आहेत, त्यामुळे बी सुद्धा पर्याय होऊ शकत नाही। सी चा विचार केला तर या मधल्या रेषा एक्स्ट्रा आहेत आणि ह्याची रचना सुद्धा वेगळी आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। आपण डी पर्यायाकडे वळालो तर असं लक्षात येतं की डी पर्याय हा अगदी प्रश्न आकृतीशी मिळता जुळता आहे, कारण सर्व रचना ही या प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आहे। हे बघा, कुठलीही घाई करू नका किंवा अति सावकाश चालू नका, कारण यशस्वी होण्यासाठी 2च गोष्टी आवश्यक असतात, स्पीड आणि ॲक्युरसी। म्हणजे तुम्ही योग्य गतीनं पण चालले पाहिजेत आणि अचूकता पण तुमच्यामध्ये आली पाहिजे। काही मुलं परीक्षेचं वातावरण बघून घाबरून जातात, त्याच्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि हाच सराव आपल्याला या व्हिडिओमध्ये करावा लागणार आहे। त्यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल, तुमचा नवोदयला नक्की नंबर लागेल। चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू। या ठिकाणी मात्र तुम्हाला थोडा जास्त विचार करावा लागेल, थोडी विचार करायला, निरीक्षण करायला भाग पाडणारी ही प्रश्न आकृती आहे आणि या 4 उत्तर आकृत्यामध्ये ही प्रश्न आकृती कुठे लपलेली आहे किंवा कोणता पर्याय प्रश्न आकृतीशी मिळता जुळता आहे तो आपल्याला शोधायचा आहे। आपण ए चा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की ही जी रेषा आहे, ह्या 2 रेषा या ठिकाणी प्रश्न आकृतीत वेगळ्याच दिशेला आहेत। कुठलाही एक फरक लक्षात आला की ती आकृती आपल्याला सोडून पुढच्या आकृतीकडे वळायचं आहे। आपण बी चा जर विचार केला आपण तर आपल्या असं लक्षात येतं की ही एक रेष आणि ही एक रेष यांची रचना मात्र वेगवेगळी आहे, जी प्रश्न आकृतीमध्ये कुठेही मेळ खात नाहीये, त्याच्यामुळे बी पण उत्तर होऊ शकत नाही। आता आपण सी कडे वळूया। सी ही जी आकृती आहे या सी चा विचार करता आपलं असं लक्षात येतं की प्रश्न आकृतीशी सी हा पर्याय मिळता जुळता आहे किंवा सारखा आहे।
पण आपल्याला डीचाही विचार करावा लागेल, कारण कधी कधी घाईघाईत आपण उत्तर देऊन टाकतो, सूक्ष्म फरक असतो तो आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे डीचा विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे की काय फरक आहे डीमध्ये. तर आपण बघितलं तर या ठिकाणची ही जी रचना आहे, कुठलाही एक फरक लक्षात आला तर आपण ती आकृती चुकीची आहे असं गृहीत धरायला हरकत नाही, पण तो फरक आधी आपल्या लक्षात आला पाहिजे. हा फरक लक्षात आला आपल्या. बघा या ठिकाणची रचना वेगळी आहे, या ठिकाणची रचना वेगळी आहे. मग भरपूर झालं की आपल्याला दोन जरी फरक जाणवले तरी पुष्कळ आहे. या ठिकाणी अशा रेषा नाहीच दिलेल्या, भरपूर गोष्टी आहेत ज्याचा डी हे उत्तर होऊ शकत नाही. म्हणून 23 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24 सोपी आकृती आहे. प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं आहे व्यवस्थित. 4 पर्यायापैकी आपल्याला ती प्रश्न आकृती शोधून काढायची आहे, जुळणारी आकृती शोधून काढायची आहे. बघा प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, ए पर्यायाचा विचार केला तर या ठिकाणचा हा जो भाग आहे हा जरा वेगळा आहे, म्हणून हे उत्तर होऊ शकत नाही. बीचा जर विचार केला आपण तर बीचा जो भाग आहे, सर्व रचना आहे ती अगदी प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आहे, पण आपल्याला इतर आकृत्यांचा सुद्धा विचार करायचा आहे. आता या ठिकाणी हे जे भाग आहेत हे तिन्ही सारखे आहेत. प्रश्न आकृतीत मात्र हे दोन वेगळे आहेत आणि वरचा भाग वेगळा आहे, म्हणून सी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आणि डीला हे तीनही भाग अगदी सारखे दिलेले आहेत की प्रश्न आकृतीत हा भाग वेगळा आहे, म्हणून डी सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. 24 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा आकृतीचं नीट निरीक्षण करा. या निरीक्षणामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की या ठिकाणी 4 समान भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये ठिपके दिलेले आहेत प्रश्न आकृतीत. मग हीच प्रश्न आकृती आपल्याला उत्तरात शोधायची 4 पर्यायामध्ये, म्हणजेच प्रश्न आकृतीला मिळती जुळती आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. एचा विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की या ठिकाणी प्रश्न आकृतीप्रमाणे 2 ठिपके आहेत, इथं मात्र 4 ठिपके आहेत आणि प्रश्न आकृतीत किती ठिपके आहेत? 3 ठिपके आहेत, म्हणून ए हे उत्तर होऊ शकत नाही. आपण बी कडे वळालो तर 2ची रचना ही बाजूला आलेली आहे आणि 2च्या खाली ठीक आहे, बाजूला जरी आली तर 2च्या खाली या ठिकाणी 3 आहेत, इथं मात्र 5 आहेत. मग हा फरक या ठिकाणी आहे, म्हणून बी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता आपण सी कडे वळालो तर हे 2 खालच्या बाजूला आले आहेत, हे 3 इकडे गेलेले आहेत, म्हणजे त्यांची रचना अगदी बदलून गेलेली आहे, म्हणून सी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता मात्र आपण डी पर्यायाकडे जर वळालो तर आपल्या असं लक्षात येतं की प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक डी ही आकृती अगदी तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती आपण जर शोधली तर ती आहे पर्याय क्रमांक डी, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता इथं मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. बघा या ठिकाणी जे 4 भाग दिले आहेत याच्यात वेगळा बदल करून आपल्याला कसं गोंधळात पाडलं जातं. बघा हे ठिपक्यांची रचना जरी प्रश्न आकृतीत बदलू शकते, इकडचे तिकडं तिकडची इकडं असे जर दिले असतील, पण एक गोष्ट लक्षात घ्या, 4 भागात इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत आणि इथं 5 आहेत. मग आपल्याला कोणत्याही 2-3 पर्यायामध्ये हे गोल वेगळे करून दिलेले असतात आणि अगदी सारखे गोल म्हणजे 2, 3, 4, 5 अशी रचना एखाद्या आकृतीत दिलेली असते. जसं की इथं 2 दिलेले आहेत, इथं 3 दिलेले आहेत, मग इथं 5च्या ऐवजी 6 देतील, इथं 7 देतील, असा गोंधळ सुद्धा ते घालू शकतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला ठिपक्यांची संख्या मोजावी लागेल, हा सुद्धा फरक असू शकतो. चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न आकृती दिलेली आहे, तिच्याशी जुळणारी उत्तर आकृती 4 पर्यायामधून निवडायची आहे. तुम्हाला जर वेळ लागत असेल, सध्या आपण सराव करत आहोत, तर व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर काढा आणि नंतर व्हिडिओ पुन्हा प्ले करून तुमच्या उत्तराची खात्री करून घ्या. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 जो आहे, या प्रश्न क्रमांक 26 मध्ये ही प्रश्न आकृती आहे आणि 4 पर्यायामधून आपल्याला ती शोधायची आहे, तिच्याशी जुळणारी आकृती शोधायची आहे. असं करत असताना
आपल्याला चारही पर्यायांचा या ठिकाणी काय करावं लागेल, विचार करावा लागेल, त्यांचं निरीक्षण करावं लागेल. मग प्रश्न आकृती पहा. या बाजूला 2 काड्या आहेत, इथे 1.5 काड्या आहेत, इथं 2 आहेत, इथं 3 आहेत आणि इथं 1 आहे. आतली रचना सुद्धा आपल्याला बघून घ्यायची आहे व्यवस्थित. आता एचा विचार केला तर या ठिकाणची रचना ही वेगळी आहे, म्हणून ए हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता आपण बी कडे वळू. बी ची रचना सुद्धा वेगळी आहे. खालच्या बाजूला 3 काड्या गेलेल्या आहेत आणि ही जी फुलांची रचना आहे ही मात्र वेगवेगळी आहे, म्हणून बी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता आपण सी कडे वळू. सी आकृतीचा जर विचार केला तर सी ही प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती आहे. सर्व रचना जर बघितल्या, या ठिकाणी ही रचना पहा अगदी सारखी आहे, ही रचना पहा अगदी सारखी आहे, प्रत्येक गोष्ट सारखी आहे, म्हणून सी ही आकृती प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती आहे. पण आपल्याला डीचा पण विचार करावाच लागेल, कारण घाईघाईत कधी कधी एखादा सूक्ष्म फरक राहून जातो आणि आपलं उत्तर चुकतं, त्यामुळे घाई करायची नाही. आता इथं काय फरक आहे, ही रचना पहा, हे आतल्या बाजूला काड्या आहेत, हे आतल्या बाजूला गेले, ॲक्च्युली त्यांची ठिकाणही बदललेलं आहे, इथं दिशा बदललेली आहे, ही दिशा आतल्या बाजूला आहे, ही बाहेरच्या बाजूला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला डी हे सुद्धा उत्तर चुकीचं वाटतं, म्हणून प्रश्न क्रमांक 26चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, घंटीचं चिन्ह प्रेस करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या हमखास यशामध्ये नक्की होईल. तुमच्या मित्रांनाही सांगा की त्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळवायला हातभार लावा, तुमचाही अभ्यास होईल, त्यांचाही अभ्यास होईल आणि सगळ्यांना यश नक्की मिळेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न आकृतीचा विचार करा, 4 पर्यायांचे निरीक्षण करा आणि ही प्रश्न आकृती कुठे आहे ती शोधून काढा. प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक ए जो आहे प्रश्न क्रमांक 27चा, तो अगदी प्रश्न आकृतीशी मिळता जुळता आहे. या ठिकाणी ही काड्यांची रचना इथं सुद्धा मिळती जुळती आहे. त्यानंतर ह्या 3 रेषा आणि बरोबर मध्यभागी असणारे हे गोल, ती सुद्धा मिळतं जुळतं आहे. पण आपल्याला इतर आकृत्यांचा सुद्धा विचार करावाच लागेल. बीचा विचार केला तर हे गोल खाली आलेले आहेत. या ठिकाणी हे प्रश्न आकृतीतले गोल कुठे आहेत, मध्यभागी आहेत, म्हणून बी हे उत्तर होऊ शकत नाही. सी कडे बघितलं तर ती कोणत्याच ठिकाणी मिळती जुळती वाटत नाही, फक्त काड्यांची संख्या सारखी वाटते, गोलची संख्या सारखी वाटते, रचना मात्र वेगळी आहे. आणि डीची ही तीच अवस्था आहे, म्हणून हे 2 उत्तर होऊ शकत नाही. 27व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मग पर्याय क्रमांक ए. आपण वळूया आता 28व्या प्रश्नाकडे. प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करा. ही प्रश्न आकृती जी आहे तिचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी एक चौकोन आहे, इथं एक छोटासा त्रिकोण आहे, खाली हा डब्बा आहे एक, त्याची अशी रचना आहे, खाली गोल आहेत. म्हणजे आपल्याला हीच आकृती या 4 पर्यायांमधून शोधून काढायची. मग आपण थोडा विचार केला तर आपलं असं लक्षात येतं की एचा विचार करू आपण. सर्वप्रथम या ठिकाणी रचना वेगळी आहे, इथं वेगळी आहे आकृतीची, म्हणून ए हे उत्तर होऊ शकत नाही. तसं भरपूर फरक आहे, इथं सुद्धा फरक आहे, पण कुठलाही एक फरक लक्षात आला की आपली पुढच्या आकृतीचा विचार करायचा. बीचा विचार केला तर हा डब्बा मात्र मोठा आहे, हा छोटा आहे, एवढं पुरेसं आहे. आणि प्रश्न आकृतीत हे दोन्ही डबे सारखे वाटतात, म्हणून बी हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. सीचा विचार केला तर तीच अवस्था आहे, फक्त डावीकडचा डब्बा मोठा दिलेला आहे, बी सारखाच, म्हणून हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. डी ही आकृती अगदी प्रश्न आकृतीला मिळती जुळती आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. आता वळूया प्रश्न क्रमांक 29. प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करा.
4 पर्यायामधून प्रश्न आकृती शोधून काढा आणि तेच त्याचं अचूक उत्तर प्रश्नपत्रिकेत बरोबर त्याच पर्याय क्रमांकाचं गोल काळं करा. प्रश्न आकृतीचं निरीक्षण केलं आणि आपण ए पर्यायाकडे गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे उलटा यस आहे या ठिकाणी अल्फाबेट यस हा सुलटा दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर होऊ शकत नाही. आता बीचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हा जो भाग आहे हा कोरा दिलेला आहे की जो प्रश्नपत्रिकेत या ठिकाणी भरीव दिलेला आहे. एवढा फरकसुद्धा पुरेसा आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता सीचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला ह्या बाणाची दिशा लक्षात येईल, ती खालच्या बाजूला आहे. हा जो बाण आहे प्रश्न आकृतीत तो खालून वरती आहे, हा एक फरक. त्यानंतर ही जी रेषा आहे ही अशी आहे आणि प्रश्न आकृतीत अशी आहे, यसच्या पोटात मारलेली रेष. त्यामुळं हे दोन फरक पुरेसे आहेत की उत्तर हे नाही आहे. मग डीचा विचार जर केला तर डी ही आकृती अगदी प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आहे, कारण ह्या बाणाची दिशा वरती आहे, हा गोल ही जागा भरीव आहे, हा जो यस आहे बरोबर ह्याच प्रश्न आकृतीच्या यस सारखा आहे, अगदी तंतोतंत जुळणारी आकृती आहे. म्हणून प्रश्न आकृती जी आहे कोणतीची ती अगदी मिळती जुळती आकृती आहे. पर्याय क्रमांक डी हेच याचं अचूक उत्तर आहे. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे. आता एचा विचार जर केला आपण तर आपल्या असं लक्षात येतं की हा जो बाण आहे हा वरच्या दिशेला आहे, हा खालच्या दिशेला आहे. बाकीचे सगळे आकृत्या ठिपक्याच्या ती ठिकाणी ठिपका आहे, सगळं आहे व्यवस्थित, सारखी आकृती वाटते, पण या बाणाच्या दिशेमुळे मात्र हा पर्याय चुकीचा ठरतो. बीचा विचार केला तर हा जो गोल आहे हा रिकामा आहे, हा भरलेला आहे, म्हणजे ठिपका दिलेला आहे आणि तो रिकामा आहे, म्हणून बी हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. आता आपण सीकडे जर वळालो तर आपल्या असं लक्षात येतं की सी आणि प्रश्न आकृती ह्या मिळत्या जुळत्या आकृत्या आहेत, एकमेकांशी जुळणाऱ्या आकृत्या आहेत. पण आपल्याला डीचा पण विचार करावा लागेल. डीमध्ये काय फरक आहे, हा जो बाण आहे प्रश्न आकृतीतला तो डावीकडच्या ऐवजी या ठिकाणी उजवीकडे दिलेला आहे आणि त्रिकोणाची पण मग नॅचरली दिशा बदलणारच. तो प्रश्न आकृतीत उजवीकडे होता, तो डी पर्यायात तो डावीकडे आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, कारण डी सुद्धा त्यामुळे होऊ शकत नाही. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.